कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुका हा ग्रामीण आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो। तालुक्यातल्या बहुतांश नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे। जमिनीशी संबंधित फेरफार, गाव नमुना 14, 7/12 तसंच इतर महसुली कागदपत्र मिळवण्यासाठी शेतकरी आत्तापर्यंत आपल्या गावातल्या किंवा जवळच्या तलाठी कार्यालयावर अवलंबून होते। त्यामुळे आवश्यक असणारी कागदपत्र अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात उपलब्ध होत होती। मात्र कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना साध्या फेरफार उतार्यासाठी कर्जतमधल्या प्रशासकीय भवनात वारंवार हेलपाटे मारावे लागतात। मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदारांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तोंडी आदेश देऊन फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार विविध तलाठी कार्यालयांमधले फेरफार तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। त्यामुळे सध्या नांदगाव, खांडस यासारख्या दुर्गम आणि अतिदूर भागातून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करत कर्जतपर्यंत यावं लागतंय। आणि इतक्या दूर यायचं म्हणजे प्रवास खर्च आलाच, म्हणजे गावामध्ये अवघ्या काही तासात मिळणारी कागदपत्र मिळवण्यासाठी आता कित्येकदा संपूर्ण दिवस घालवावा लागतोय आणि त्यातून प्रवासाचा खर्च तो सुद्धा बिनकामी वाढलाय। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेकदा सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात शेतकरी वाट बघत असतात। साहेबांची सही झालेली नाही, उद्या या असं सांगून त्यांना कित्येकदा परत पाठवलं जातं। त्यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात। गाव नमुना 14चा उतारा मिळवण्यासाठी तब्बल 10 ते 12 वेळा तहसील कार्यालयात जावं लागलं असं सुद्धा काही शेतकऱ्यांनी सांगितलंय। तर काही अर्ज 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे। तलाठी कार्यालयात गेल्यावर दप्तर कर्जतला तहसील कार्यालयात जमा आहे असं सरळ उत्तर दिलं जातं। त्यामुळे कर्जतला येऊन दिवस घालवण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नसतो। जी कागदपत्र गावात मिळत होती ती आता तहसील कार्यालयात येऊन कित्येक दिवस घालवून घ्यावी लागतायत। मुळात तलाठी कार्यालयातले फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करण्याबाबत शासनाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोणतेही लिखित आदेश अद्याप तरी मिळालेले नाहीयेत। तरी सुद्धा तहसीलदार धनंजय जाधव यांनी मनमर्जीनं तलाठी कार्यालयामधले फेरफार दप्तर कर्जतमध्ये आणण्याचे आदेश का दिले? तहसीलदार धनंजय जाधव शेतकऱ्यांविरोधी धोरण राबवत आहेत का? तहसीलदार इथल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आहेत की त्रास देण्यासाठी? वरिष्ठ कार्यालयातून कोणतेही आदेश नसताना धनंजय जाधव यांनी कोणत्या नियमानुसार फेरफार दप्तर तहसील कार्यालयात जमा करायला लावले? शेतकऱ्यांना मानसिक त्रास देण्याची तहसीलदारांनी सुपारी घेतली आहे का? शेतकऱ्यांची कामं अडकवून कोणाचा आर्थिक फायदा करून देण्याचा काही प्रयत्न सुरू आहे का? मुळात तहसीलदार धनंजय जाधव यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असे अनेक प्रश्न आता शेतकरी वर्ग उपस्थित करतोय। तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्यायचं सोडून त्यांना होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास चुकीचा आहे। येत्या 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळवून 80 वर्ष पूर्ण होतील। तरीही देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जत तालुक्यात त्रास सहन करावा लागतोय। यापेक्षा दुःखद गोष्ट कोणती असेल? हा तालुका शासनाच्या नियमानं चालतोय की तहसीलदार धनंजय जाधव यांच्या वैयक्तिक मनमर्जीनं? याचा विचार आता वरिष्ठांनी करायला हवा। शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या तहसीलदारांना वेळीच समज देऊन आपण लोकसेवक आहोत याची जाणीव वरिष्ठ कार्यालयानं करून द्यावी। नाहीतर तहसीलदार हटाव, शेतकरी बचाव असं एखादं आंदोलन कर्जतमध्ये उभं राहिलं तर मात्र शेतकऱ्यांची ताकद ठळकपणे दिसून येईल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।